महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। डिझेल पेट्रोल कॅनमध्ये देण्यास बंदी, बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप उसळला। कृषी कामांवर परिणाम, प्रशासनाविरोधात आंदोलन करून निर्णय मागे घेण्याची मागणी। बागलाण तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल कॅनमध्ये देण्यास बंदी घालण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे। शेतीच्या कामांसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारी, जनरेटर तसेच कृषी यंत्रसामग्री चालविण्यासाठी कॅनमध्ये इंधन घेणे ही शेतकऱ्यांची अत्यावश्यक गरज असताना अचानक बंदी घालण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हातात रिकामी कॅन घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांना इंधन द्या, कृषी कामे ठप्प करू नका, शेतकऱ्यांवरील अन्याय बंद करा अशा घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की अनेक शेतजमिनी गावापासून आणि पेट्रोल पंपापासून दूर आहेत। अशा ठिकाणी मोटारी, इंजिने व कृषी उपकरणे नेणे शक्य नसते, त्यामुळे कॅनमध्ये इंधन नेणे हा एकमेव पर्याय असतो। मात्र सध्याच्या निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन कृषी कामकाज विस्कळीत होत आहे। शेतकरी नेत्यांनी प्रशासनावर टीका करत सांगितले की काही अपवादात्मक घटनांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही। इंधनाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी नियम असावेत, मात्र त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये। ओळखपत्र, सातबारा अथवा कृषी वापराचे पुरावे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना कॅनमध्ये इंधन देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली। शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। मात्र जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत। कृषी कामासाठी कॅनमध्ये डिझेल पेट्रोल पुरवठा तात्काळ सुरू करावा। शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व सुलभ नियमावली जाहीर करावी। कृषी वापरासाठी इंधन वितरणाची विशेष व्यवस्था करावी। प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा। बागलाण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीशी निगडीत असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी, मालेगाव। किलोमीटरवरून ट्रॅक्टर मळ्यात आहे आणि डिझेल घ्यायला गेलो। ट्रॅक्टर तिथं घेऊन गेल्यानंतर तर 4-5 लिटर डिझेल जाईल, आमचं हे जाईल। ट्रॅक्टर बंद पडलं, डिझेल घ्यायला गेलो तर पंपवाले म्हणतात आम्ही कॅनमध्ये डिझेल देणार नाही। तर आम्ही काय करायचं? कांद्याला भाव नाही, काहीच नाही। त्याच्यामुळे आता आम्हाला फक्त तुम्ही 20ची बाटली द्या आणि आम्ही आता आत्महत्या करतो बस। म्हणजे काय एकच म्हणणं आहे, माझं सर्व शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे, तुम्ही या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सर्व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन सर्व पेट्रोल पंपावर जाम करा, सर्व चक्का जाम करा। तेव्हा यांना कळेल, सर्व शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली जर तुम्ही रस्त्यावर आणले तर तेव्हा यांना कळेल आजपर्यंत असं कुठलंच आंदोलन झालं नाही आणि असं आंदोलन आपल्याला करायचं आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही ट्रॅक्टर आणि ट्रॉली सहित पंपावर जा। तुम्ही सर्वांनी, ज्यांचा जेसीबी असेल, मशीन असेल, काही वाहन असेल, यांना कळतं की हा शेतकरी 1000 साठी इथं डिझेल गॅस आलाय। अरे या शेतकऱ्याला 1000 रुपये नाही, शेतकऱ्यांच्या वावर त्या शेतीचा नाही। माझं एकच म्हणणं आहे, सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र या, ट्रॅक्टर ट्रॉली सहित पंपावर तुम्ही हजर व्हा, सर्व चक्का जाम करा। असं आंदोलन आजपर्यंत झालं नाही। शेतकऱ्यांनो, तुम्ही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही। ट्रॅक्टर ट्रॉली सहित तुम्ही उद्या कृषी करायला हजर राहा, चक्का जाम करा। या सरकारला कळेल की शेतकऱ्याचा धडा काय आहे बुवा असं, कारण की ह्या त्यांनी शेतकऱ्यांना मूर्ख समजलं आहे। शेतकरी बावड आहे, हा डिझेल घेऊन जातो, सड्या करतो। अरे आमच्याकडे आमच्या शेतामध्ये शेती तयार करण्यासाठी आमच्याकडे 1 रुपया नाही। आमच्या कुठल्या शेतकऱ्याकडे आज रोजी एखाद्या अधिकाऱ्याने दाखवलं की ह्याच्याकडे 50 लिटर डिझेल शिल्लक आहे बॉस, आम्ही त्या गोष्टीला तयार आहेत। अरे आजचं आमच्या शेतात तयार झाले नाही, तुम्ही म्हणता यांना डिझेल द्यायचं नाही। शेतकरी बांधवांनो, हा मूर्खपणा या सरकारने लावला आहे। तुम्ही एकच करा की तुम्ही ट्रॅक्टर ट्रॉली सहित रस्ता चक्का जाम करा, तेव्हा यांना दळा शिकेल। शासनकर्त्यांनो, तुम्ही भ्रमात राहू नका। जर का शेतकरी एकीने झाला ना, तुम्हाला रस्त्याने चालणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल। फक्त एकच काम करा, न्यायी भूमिका घेऊ नका। शेती मालाला रास्त भाव द्या
आणि डिझेल सुद्धा ही जीवन आवश्यक आणि सर्वांना पोचणारा शेतकरी आहे, त्यांना डिझेल पेट्रोल द्या, एवढीच माझी विनंती आहे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. अन्यायकारी शासनकर्त्यांचा धिक्कार असो, अन्यायकारी शासनकर्त्यांचा धिक्कार असो, अन्यायकारी शासनकर्त्यांचा धिक्कार असो. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.